मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याचा ठाकरेंचा आग्रह पवारांनी फेटाळला। निवडणुकीनंतर संख्येनुसार नेतृत्वाचा निर्णय, पवारांची स्पष्टोक्ती, काँग्रेसकडून समर्थन। राष्ट्रवादीच्या लाडकी बहीण योजनेमध्ये महायुती सरकारचा पत्ता कट, मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी योजनेत अजितदादांच्या नावाचा उल्लेख, शिवसेनेची नाराजी। लोकसभेला दादा गटाने भाजपचं काम केलं नाही, पुणे दौऱ्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची पंकजा मुंडेंसमोर नाराजी, तर सत्तेसाठी काही तह करावे लागतात, राष्ट्रवादी सोबतच्या युतीवर पंकजा मुंडेंचं वक्तव्य। अनिल देशमुखांवर सीबीआयकडून आणखी एक गुन्हा दाखल, गिरीश महाजनांना अटक करण्यासाठी कट कारस्थान रचल्याचा आरोप। शरद पवार अल्पसंख्याक व्यक्तीच्या मागे का लागले, हसन मुश्रीफांचा सवाल, खैर नाही म्हणत समरजित घाटगेंना इशारा, तर मुश्रीफांकडून याआधीही धमक्या आल्याचा घाटगेंचा आरोप। शिवाजी महाराजांची सुरतेवर स्वारी, पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांकडून उल्लेख, तर शिवरायांनी सुरत एकदा नाही तर दोनदा लुटली पण नीतिमत्ता सोडली नाही, इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांचं प्रतिपादन। एसटीच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला 27 संघटनांना निमंत्रण, आज संध्याकाळी तोडगा निघणार का याकडे लक्ष, तोडगा नाही निघाल्यास सरकारचा प्लॅन बी तयार। लातूरमधील पीक नुकसानीची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहणी, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, शिंदेंची ग्वाही। आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून मराठवाड्यामधल्या पूरस्थितीची पाहणी, बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी आदित्य ठाकरेंनी साधला संवाद। जैन धर्मीयांच्या पर्युषण काळामध्ये सरसकट मांस विक्री बंदीला हायकोर्टाचा नकार, दरवर्षी तातडीच्या याचिकांवरून केली कानउघाडणी। विसर्जनानंतर अर्धवट वितळलेल्या गणेश मूर्तींची छायाचित्र काढण्यासाठी मुंबई पोलिसांकडून बंदी, आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाई होणार। कंगनाच्या इमर्जन्सीचा शुक्रवारचा मुहूर्त सुद्धा हुकला, सर्टिफिकेट देण्याबाबत सेन्सॉरला थेट आदेश देता येणार नाहीत, हायकोर्टाचा निर्वाळा। पॅरालिम्पिकमध्ये भारताला 21व्या पदकाची कमाई, सांगलीच्या सचिन सर्जेराव खिलारीनं पटकावलं गोळाफेक F46 मध्ये रौप्य पदक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।